जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण संबंधी औरंगाबाद उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे त्यांनी एक महत्त्वाचा असा आदेश पारित केलेला आहे. तर त्या आदेशामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोणत्या गोष्टीसाठी त्यांनी हा आदेश दिलेला आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो पूर्ण शेवटपर्यंत पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून महावितरण संबंधी जितकेही अपडेट आहेत ते तुमच्या चॅनलने मिस होणार नाहीत आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील. त्यासाठी तुम्हाला फक्त आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून यानंतर जितकेही महावितरण संबंधी व्हिडिओ अपलोड होतील आपल्या चॅनलवरती त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता. त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत. विद्यार्थी मित्रांनो, लोकमत या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. तर या बातमीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे EWS कॅटेगरीतील विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्या भरतीवरती जे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे औरंगाबादला यांनी काही दिवसासाठी स्टे आणलेला आहे. म्हणजे 15 दिवसाचा स्टे त्यांनी आणलेला आहे. तर 15 दिवस त्यांना नियुक्ती न देण्याचे आदेश त्यांनी यामध्ये दिलेले आहेत. तर डिटेलमध्ये आपण माहिती आता पाहूत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचिकेकरता SCBC प्रवर्गातील मराठा उमेदवारापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या EWS प्रवर्गातील उमेदवारांना उपकेंद्र सहाय्यक पदावरती 2 आठवड्यापर्यंत नियुक्ती न देण्याचे अंतरिम आदेश न्यायाधीश SV गंगापूरवाला आणि न्यायाधीश SD कुलकर्णी यांनी महावितरणला सोमवारी दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये जे 2000 उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जाहिरात दिली होती त्यामध्ये याचिकाकर्ता तसेच इतर उमेदवारांनी SCBC प्रवर्गातून अर्ज केले होते. महावितरणने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्याची नावे निवड यादीमध्ये आली. मराठा प्रवर्गाला दिलेले SCBC आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले होते. त्यामुळे महावितरणने SCBCच्या जागा सोडून इतरांना नियुक्तीचे आदेश जाहीर केले होते. याचिकाकर्ता आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र असताना व त्यांना तसा अधिकार असताना त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. म्हणून याचिकाकर्त्यांनी ॲडव्होकेट अमोल पाटील यांच्यामार्फत न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या प्रक्रियेला आव्हान दिले होते. महावितरणचे धोरण राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारे तसेच भारतीय संविधानातील कलम 14चे उल्लंघन करणारे आहे. महावितरणमार्फत आर्थिक मागास वर्गाचा लाभ देऊन याचिकाकर्त्याची नियुक्ती करण्यात आल्यास ते SCBC प्रवर्गाचा दाडा सोडण्यास तयार आहेत असे त्यांचे म्हणणे होते. तर त्यामुळे उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे औरंगाबाद त्यांनी SCBC तसेच जे EWS कॅटेगरीमधून उमेदवाराची निवड झालेली आहे त्यांच्या नियुक्तीवरती 15 दिवसापर्यंत स्टे आणलेला आहे. त्यामुळे 15 दिवस तरी जे EWSचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना नियुक्ती भेटणार नाहीत. तर या संदर्भात ही अशी महत्त्वाची अपडेट होती. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओला लगेच लाईक करा. महावितरण संबंधी प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.